आता वोटिंग मशीनमध्ये थोडेफार चेंजेस करण्यात आलेले आहेत। विशाल विदाते या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे। पुण्यातील हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ काय आहे तो पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। वोटिंग मशीन शेजारीच आता एक प्रिंटर सारखी मशीन तुम्हाला इथं दिसणार आहे। जेव्हा तुम्ही वोट कराल तेव्हा त्यामध्ये एक तुम्हाला पावती आल्यासारखी दिसेल। आता त्याच पावतीवर तुम्ही ज्यांना मतदान करणार आहात त्यांचं चिन्ह दिसणार आहे आणि त्यानंतर 7 सेकंदानंतर ती पावती त्या बॉक्समध्ये पडणार आहे। हा एक प्रकारचा प्रिंटरच आहे असं तिथे उभा असलेला एजंट सांगत आहे। तुम्ही ज्यांना मतदान केलेलं आहे ते खरोखरच त्यांना केलेलं आहे का हे पाहण्यासाठी हे मशीन निघालेलं आहे असं तिथं सांगण्यात आलेले एजंट सांगत आहेत। तिथे उभा असलेला व्यक्ती 7 नंबरचं बटन दाबल्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्या प्रिंटरमध्ये सुद्धा 7 नंबरची पावती पडल्याची दिसत आहे आणि त्यावरचं चिन्ह सुद्धा दिसत आहे। त्यानंतर 7 सेकंदानंतर तीच पावती ऑटोमॅटिक कट होते आणि खालील बॉक्समध्ये पडते। अशा प्रकारे नवीन मशीन आता असणार आहे असं या व्हिडिओत सांगण्यात आलेलं आहे, परंतु अनेक लोकांनी याला सुद्धा विरोध केलेला आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता।